विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्त गेल्यामुळे शूद्र खचले. हे सर्व अनर्थ केवळ एका अविद्येने केले. असं सुंदर आणि मार्मिक असं वाक्य ज्यांचं आहे असे महात्मा ज्योतिराव फुले यांचा 11 एप्रिल हा आज आपला स्मरण दिन. मित्रांनो, 1948 मध्ये भिडेवाड्यामध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वात पहिली शाळा काढली. महिलांसाठी असलेली ही शाळा की ज्याच्यामध्ये फक्त 8 विद्यार्थिनी होत्या आणि विशेषतः फातिमा शेख सुद्धा त्यांच्या सहकारी सोबतीला त्या काळामध्ये होत्या. महात्मा ज्योतिबा फुले यांचं शिक्षणाच्या बाबतीत असलेलं ध्येय हे अतिशय उच्च होतं. शिक्षणातूनच क्रांती होऊन आपला बहुजन समाज हा पुढे जाईल अशी त्यांची अपेक्षा होती आणि म्हणून त्यांनी विविध कार्य करायला सुरुवात केली. शैक्षणिक कार्यासोबतच त्यांनी महिला ज्या सती जात होत्या तत्कालीन काळामध्ये, ही सतीची चाल बंद व्हावी म्हणून राजाराम मोहन राय यांनी जे आंदोलन उभं केलं त्याला त्यांचा पूर्ण पाठिंबा होता. आणि महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला हा सतीबंदीचा कायदा करण्यात आला त्यानंतर स्त्रिया ज्या काही विधवा होऊ लागल्या त्यांच्यासाठी विधवा गृह त्यांनी सुरू केले आणि विधवांचं पुनर्विवाह हे सुद्धा त्यांनी चालू केले. तत्कालीन सनातनी काळामध्ये त्यांच्यावर अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप करत अक्षरशः पती पत्नींना शेण दगड माती विटा मारत त्यांचा अपमान करण्यात आला. मात्र त्यांनी शाळा सोडली नाही. त्यांनी विधवांचं पुनर्विवाह करून त्यांना पुनर्वसन करण्याचं कार्य सोडलं नाही. आणि एवढंच नव्हे, काही वेळेला या विधवा ज्या विधवांना पती वारल्यानंतर समाजाकडून कुदृष्टीमुळे काही वेळेला जर अपत्य जन्माला आली तर अशा जन्माला आलेल्या अपत्यांसाठी सुद्धा त्यांनी अनाथ बालिका गृह हे सुरू केलेले होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी तत्कालीन काळामध्ये या विधवांना केशवपन जी पद्धती होती ती बंद करण्यासाठी त्यांनी खूप मोठे प्रयत्न केले आणि त्यासाठी त्यांनी पुण्यातील न्हावी लोकांचा संप देखील घडवून आणला व अशा प्रकारची तुमच्याकडे कोणी व्यक्ती आली तर त्यांचे केशवपन करू नये असे त्यांनी त्या काळामध्ये सांगितले. सार्वजनिक सत्य नावाचा त्यांनी ज्या वेळेला ग्रंथ लिहिला तो त्यांच्या अपघातामुळे, उजव्या हाताच्या अपघातामुळे तो अपूर्ण राहिला. मात्र त्यांनी तो डाव्या हाताने पूर्ण केला. आजही मित्रांनो मी तुम्हाला सल्ला देईल, शेतकऱ्यांचा आसूड, ब्राह्मणांचे कसब हे त्यांचे ग्रंथ वाचा. जीवनाचे खरे सार व या जीवनामध्ये आपण कुठे आहोत आणि महात्मा फुल्यांनी आपल्यासाठी काय करून ठेवले आहे व आपण कोणत्या मार्गाने चाललं पाहिजे हे त्यातून आपल्याला मार्गदर्शन मिळाल्याशिवाय लाभत राहणार नाही. धन्यवाद. वाडेकर न्यूज.